झटपट तयार होणारी अशी देसी शिमला मिरच छोटी छोटी येते त्याची ही भाजी आहे। त्याच्यासाठी मी एक कांदा घेतला, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसणाच्या कळ्या, थोडंसं आलं घेतलं आणि त्याची पेस्ट केली। त्याच्यामध्ये हा जो मसाला बनवला आहे धने जिरे आणि काळे मिरे लवंगीचा तो टाकला 2 चमचे। त्याच्यात तिखट मीठ हळद, तिखट घेतलं 1 चमचा, हळद घेतली अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, तसंच शेंगदाण्याचा कूट घेतला पण 2 चमचे समजा 25 ग्रॅम घेतलेला आहे। त्याला मिक्स करायचं, काही बेसन वेसन लावायचं नाही, झटपट भाजी होते। तुम्ही टिफिनवर नेऊ शकता, बिघडणारी नाही, अगदी वाफेवर होणारी भाजी आहे। थोडंसंच पाणी वापरायचं आहे। बघा छान शेंगदाण्याचा कूट आणि थोडा गरम मसाला घातलेला आहे त्याच्यामध्ये। शेंगदाण्याचं कूट 25 ग्रॅम। आता मी याला छोट्या छोट्या बेबी शिमला मिरच येते, कॅप्सिकम येते, त्याला मी स्टफ करून घेते। आता तसंच मी 2 चमचे तेल टाकलं, तेलामध्ये मोहरी आणि जिरे टाकून होऊ दिले छान। आता ही पेस्ट केली आहे, कांदा, हिरवी मिरची, आलं आणि लसणाच्या 4 कळ्या वापरलेल्या आहे, हिरव्या मिरच्या 2 वापरलेल्या आहे। याची पूर्ण पेस्ट करून छान होऊ दिलेली आहे। त्याच्यानंतर आता उरलेला मसाला जो स्टफिंगमध्ये वापरलेला आहे तो उरला होता तोच त्याच्यात टाकला आणि थोडंसं होऊ दिलं आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं मी तिखट हळद टाकते। हळद ऑलरेडी मसाल्यामध्ये टाकली आहे, तरी पण आता याला कलर यायसाठी म्हणून याच्यात टाकायचं आहे। हळद अर्धा चमचा, तिखट पण अर्धा चमचा, जास्त तिखट व्हावं नाही म्हणून, कारण हिरवी मिरची ऑलरेडी वापरली, थोडं पाणी टाकलं आहे। मीठ तर आहेच आहे, खारं व्हावं नाही म्हणून मीठ टाकायचं नाही, चवीनुसार मीठ आहे। बघा आता याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलं। आता हे भरलेल्या छोट्या बेबी शिमला मिर्च मी त्याच्यामध्ये टाकल्या, देसी शिमला मिर्च। याला काही नाही 5 मिनिटाच्या वरती वेळ लागत नाही, मस्तच चविष्ट अशी भन्नाट सकाळी तुम्ही घाई गडबडीचे टिफिनवरही देऊ शकता। एरवी घरी पण आता छान शिमला मिर्च ताज्या यायला लागल्या, त्याच्यामध्ये छोट्या देसी शिमला मिर्च भरपूर येतात आहे मार्केटला, तर तुम्ही नक्की आणा आणि ही भाजी बनवा। बघा 5 मिनिटात अशी वाफ येऊन गेली की भाजी रेडी आहे। बघा किती छान भाजी तयार झाली आहे, मस्त कलर पण छान आहे, भाजी पण छान आहे, नाही बेसन वापरलं ना बटाटा वापरला, पटकन 5 मिनिटात झालं। आता बघा ही भाजी नक्की बनवा आणि तुम्ही मला सांगा ही भाजी रेसिपी कशी वाटली। थँक्यू सो मच, भेटूया पुन्हा।